everyone and welcome back to our channel Smith and you. So कशा आहात तुम्ही सगळे? I hope so that you all are doing very well in your life and like always you should be super duper happy in your life. आजचा जो व्हिडिओ आहे हा तुमचा एकदम म्हणजे म्हणतात ना ओला उबेर मध्ये काम करायचं असेल तुम्हाला तर एकदम फायदेशीर व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला काही असे कॅल्क्युलेशन सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला लॉंग टर्म मध्ये त्रास होणार नाही. जर तुम्ही विचार करत असाल की मला गाडी घ्यायची आहे किंवा ऑलरेडी गाडी घेतली आहे, 6 महिने झाले, 1 वर्ष झालंय, 1.5 वर्ष झाले, पण तुम्हाला समजत नाही की आपला पैसा कुठे जातोय, किती आपल्याला टार्गेट ठेवायला पाहिजे, केवढं कमवायला पाहिजे, हे एक्झॅक्टली जर तुम्हाला समजत नसेल तर आजचा व्हिडिओ आहे ना हा खास करून तुमच्या सगळ्या लोकांसाठी आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त 2 गोष्टी लागणार आहेत तुमच्या साईडने. ती आहे पेन आणि बुक. एक पेन घ्या आणि एक पेपर घ्या किंवा बुक घ्या, त्याच्यात पूर्ण कॅल्क्युलेशन लिहून घ्या. मी तुम्हाला इकडे लाईव्ह दाखवणार आहे कॅल्क्युलेशन, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की तुम्हाला किती कमवायचंय, काय करायचंय. आणि एक गोष्ट मी क्लिअर सांगतो, ऑल ओव्हर इंडिया सर्च मारा, कोणत्याही युट्यूबरने खास करून ओला उबेरसाठी किंवा एखाद्या टी परमिट गाडीसाठी किती काय टार्गेट आपल्याला ठेवायचं आहे, किती खर्च असतो, त्याच्यानंतर आपल्या हातात केवढं राहणार, हा कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगितलेलं नाही आहे. आणि हा आपला पहिला असा व्हिडिओ आहे जो तुम्हाला पूर्णपैकी हेल्प करणार आहे. तर व्हिडिओची डिरेक्टली आता आपण सुरुवात करणार आहे. बघा बाबा, ज्यांना पण असं वाटतंय की मी ओला उबेरमध्ये यावं, मी कमवावं, आणि ज्यांनी ऑलरेडी गाड्या घेतल्यात आणि ते कमवत आहेत, पण त्यांना एक्झॅक्टली हेच नाही समजत की आपल्याला गाडीचं जे लोन आहे ते किती घ्यायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे, केवढा खर्च असतो, मेंटेनन्स किती असतो गाडीला, CNGचा खर्च किती असतो, त्यानंतर आपल्याला आपलं स्वतःचं प्रॉफिट किती काढायचं आहे हे एक्झॅक्टली त्यांना नाही समजत. त्यासाठी दिवसाचा जो टार्गेट असतो तो केवढा आपल्याला ठेवायला पाहिजे हे पण त्यांना नाही समजत. बरेचसे लोक काय काम करतात, हा मला 2,000 रुपये कमवायचे आहेत, मी 2,000 रुपये माइंडसेट केले किंवा 3,000 रुपये मला डेलीचे कमवायचे आहेत, पण ते 3,000च्या चक्करमध्ये कधी होतं 3,000, कधी नाही होत, मग शनिवार रविवार राहिला, कधी सुट्ट्या घेतल्या, काय घेतलं, मग महिन्याचा जो टार्गेट असतो तो राहून गेला एका साईडला. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच एक्सप्लेन करणार आहे की एक्झॅक्टली टार्गेट तुम्हाला काय करायचंय, कसं तुम्हाला बँकचं लोन केवढं घ्यायचंय, किती गाडीचं मेंटेनन्स असणार, केवढं गाडीला CNG लागतं, हातात किती येणार, पूर्ण डिटेलमध्ये. रिक्वेस्ट आहे, प्लीज एक पेन आणि एक पेपर घ्या, हवं तर व्हिडिओला पॉज करा, एक पेन आणि पेपर घ्या. तोपर्यंत तुम्हाला ना तो व्हिडिओ जो आहे आजचा तो नाही समजणार. स्वतः जोपर्यंत तुम्ही लिहिणार नाही, एखादा कॅल्क्युलेटर घेऊन बसणार नाही, तोपर्यंत काहीच नाही समजणार आहे. ते व्हिडिओची मी डिरेक्टली आता सुरुवात करतोय मेन टॉपिकवरून. बघा, गाडीची आहे 8 लाखाचा समजा तुमचं लोन आहे गाडीवर. एखादी वॅगनार घेतली, ओरा घेतली, डिझायर घेतली, कोणती पण गाडी आहे, एक एक्झाम्पल सांगतोय. समजा 8 लाखाचं लोन आहे. बरेच जण काय चुकी करतात, लोन घेतात 5 वर्षासाठी. ते सगळ्यात जास्त मूर्खपणा आहे माझ्या हिशोबाने. 5 वर्षासाठी तुम्हाला लोन नाही घ्यायचंय कोणत्याही गाडीचं. तुम्हाला जास्तीत जास्त लोन घ्यायचंय 4 वर्षासाठी मॅक्झिमम. मिनिमम पिरियड पण तुम्ही त्याच्यात बरोबर ठेवू शकतात. त्याच्यात मिनिमम पिरियड 3 वर्ष ठेवा, 2 वर्ष ठेवा, जसं तुम्हाला भेटेल तसं ठेवा, पण मॅक्झिमम तुम्हाला 4 वर्ष ठेवायचे. समजा जर एखादी गाडी तुम्ही घेतली 8 लाख रुपयाची, आता मी तुम्हाला एक्झॅक्टली बॅक कॅमेरावर सगळं काही तुम्हाला शो करणार आहे की कसं काय हिशोब असतं. हे आता आपण चालू केलं आपला बॅक कॅमेरा आणि एक्झॅक्टली आता मी तुम्हाला हिशोब सांगणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, तुमची गाडीची समजा लोन आहे 8 लाख रुपये. एखादं वॅगनार घ्या, ओरा घ्या, कोणतं पण घ्या, 8 लाख रुपये हे तुमचं कारचं लोन आहे. आता हे लोन 8 लाख रुपयाचं कव्हर करायला तुम्ही EMI जर घेत असाल 5 वर्षाचं, ठीक आहे, तर हा मूर्खपणा आहे. जास्तीत जास्त तुम्हाला EMI घ्यायचं आहे 4 वर्षासाठी. आता 4 वर्षासाठी का घ्यायचं आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. समजा EMI आहे तुमचं 20,000 रुपये, ठीक आहे. 20,000 × 40 महिने. थोडं एक क्रॅक आले स्क्रीनला, हे इग्नोर करा कारण मोबाईल जस्ट आता फुटलाय तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवण्यात. 20,000 × 40 महिने 8 लाख होत आहेत, ठीक आहे. 40 महिने म्हणजे फक्त 3.5 वर्ष. हे बघा, 3.5 वर्षामध्ये तुमचं लोन जे आहे ते क्लिअर होणार 8 लाखाचं. हाच जर लोन तुम्ही 4 वर्षाच्या वर तुम्ही खेचतायत 5 वर्षापर्यंत, तर 4 वर्षाच्या नंतर गाडीचा तुमचा म्हातारपण चालू होतो. म्हणजे अप्रॉक्सिमेट बोलतात ना, 3.5 वर्षापासूनच तो म्हातारपण चालू होतो. म्हातारपण म्हणजे काय, टायरचा खर्च, बॅटरीचा खर्च, सस्पेन्शनचा खर्च, नंतर हळूहळू बघता बघता थोडा खर्च काय ना काय वाढत असतो. आणि इंजिनचा पण खर्च येतो काय ना काय, क्लच प्लेट वगैरे. म्हणून तुम्ही 3 ते 3.5 वर्षात जेव्हा तुम्ही तुमचं लोन क्लिअर करतायत 8 लाखाची अमाऊंट, तर त्याच्यात तुम्हाला फायदा भरपूर असतो. 5 वर्षापर्यंत तुम्हाला खेचायचं नाहीये. जर 20,000चा तुम्ही EMI ठेवतायत आणि ते 40 महिन्यात तुम्ही क्लिअर करतायत, तर तुमचे 8 लाख रुपये तुमचे हे कव्हर होत आहेत. जर कोणाला असं वाटत असेल, बाबा मी तर माझ्या गाडीचा EMI जो आहे तो 16 ठेवलाय, एक एक्झाम्पल, किंवा 15 ठेवलाय, तर तुम्हाला बाकीची जी अमाऊंट आहे ना वरची 5,000 रुपये, ठीक आहे, ही एका साईडला काढून ठेवायची आहे.
जसे जसे 5,000 तुम्ही साईडला काढून ठेवतायत, वर्षभरात जमा आले एक अमाऊंट द्या बँकवाल्यांना, क्लिअर करा तेवढे. परत वर्षभरात परत जमा होणार, दुसऱ्या वर्षी एक अमाऊंट जमा होईल झाली की क्लिअर करा. जर एखाद्याचा EMI 20,000 पेक्षा वर आहे तर थोडंसं तुम्ही हे बघा, हे जसं मी कॅल्क्युलेशन केलंय तसं तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. 8 लाख ही मी एक एक्झाम्पल अमाऊंट घेतलेली आहे, तसंच सेम तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय. 8 लाखाचा लोनसाठी बघा, आता तुम्हाला 20,000 रुपये हा महिन्याचा तुम्हाला खर्च आहे. हे बघा मी तुम्हाला इकडे लिहून दाखवतोय. मंथली तुम्हाला 20,000 हा खर्च आहे. हा फक्त तुमचा जाणार आहे गाडीचा EMI. त्यानंतर हा EMI नंतर 10,000 रुपये तुमच्या गाडीचा जाणार आहे मेंटेनन्स. 10,000 मेंटेनन्स मी का पकडतोय ते मी तुम्हाला क्लिअर करतो. तुम्ही म्हणाल की वर्षाला भाऊ 10,000च्या हिशोबाने 1,20,000, हे बघा इथे मी दाखवतो तुम्हाला, इयरली 1,20,000 हे एवढी अमाऊंट होते जर 10,000च्या हिशोबाने आपण बघायला गेलं तर 12 महिने. ठीक आहे, तर एवढे का पकडतात हे आता मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. बघा मेंटेनन्स कसं असतं बाबा, गाडीला 8,000 रुपये हा रोड टॅक्स आहे. हे तुम्ही डिरेक्टली काढलं तर 8,000. थोडं हँडरायटिंगला इग्नोर करा, कारण बघा मी ऑलमोस्ट मोबाईल बुक पांडी घालून बसलोय गाडीमध्ये, तर थोडंसं इग्नोर करा. पण मी तुम्हाला जे सांगतोय ते क्लिअर बघा. इथे आकडा 8,000 रुपये रोड टॅक्स आहे. 300 रुपये तुमच्या एजंटची फीस असते त्याच्यात. जर तुम्ही एजंटच्या थ्रू काढलं तर तुम्हाला ते पण मी हेल्प करतोय. जर एखादा व्यक्ती रोड टॅक्स काढायला जातोय तर त्याला कुठेही फसायला व्हायला नको, पेनल्टी लागली तर वेगळा हिशोब असतो. 8,000 रोड टॅक्स, 1,000 रुपये तुमचा प्रोफेशनल टॅक्स आला, त्यानंतर 500 रुपये तुमचं ऑथरायझेशन आलं, त्यानंतर पासिंग येते तुमच्या गाडीची 2 वर्षाने, ज्याला आपण फिटनेस पण म्हणतो. पासिंगचा खर्च अप्रॉक्सिमेट 2,500 रुपये असतो, म्हणजे इयरली आपण त्याचा 1,200 रुपये आपण पकडूया एक साईडला पासिंगचे. त्याचबरोबर या सगळ्या मेंटेनन्सच्या खर्चांचा सगळ्यात मोठा बाप जो आहे खर्च, तो आहे 25,000 रुपयेपर्यंत. हे आता डिपेंड करतं तुमची गाडी कोणती आहे, ते आहे इन्शुरन्स. हा जो इन्शुरन्स आहे हा सगळ्या खर्चाचा एकदम बाप आहे, जो आहे 25,000 रुपये. आणि ह्या सगळ्या खर्चांची जी टोटल आहे ती होते अप्रॉक्सिमेट 40 ते 45,000. ही एवढी तुमची टोटल होणार, हे फक्त मेंटेनन्सची. आता तुम्ही म्हणणार की भाऊ 1,20,000 आपण सांगितलंय, 40 ते 45,000 इकडे टोटल तुम्ही सांगतायत, तर हा खर्च मॅच नाही होते ना. आपल्याकडे 50 ते 60,000 अजून वाचतायत जर आपण 10,000 रुपये साईडला काढतोय तर. ते पण मी तुम्हाला क्लिअर करतो. बघा 40 ते 45,000 तुम्ही मायनस करा 1,20,000 मधनं, किती राहते तुमच्या हातामध्ये? साधारण एखादं 75चा अमाऊंट तुमच्या हातात राहतोय. या 75च्या अमाऊंटमध्ये तुमची गाडी वर्षाला 4 वेळा सर्व्हिसिंगला तरी जाणार. 4 वेळा सर्व्हिसिंगचा जो खर्च असतो, एकदा सर्व्हिसिंगला गेली तर 5,000 रुपये व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग आणि एक नॉर्मल सर्व्हिसिंगचा खर्च आहे. तर 4 वेळा गेल्यावर तुमचा 20,000 तुम्ही इकडे गेले खर्च. राहिले किती तुमच्या हातात? एक 50 पर्यंत आपण पकडूया. 50 मध्ये ठीक आहे, आता तुमची गाडी जी आहे ती T परमिट आहे, तुमची गाडी रस्त्यावर चालणार, इकडे तिकडे टच होणार कुठे ना कुठे, तर ते 50,000 रुपये तुम्हाला कधी पण उपयोगी पडणार. कधी टायर पंक्चर झालं, कधी टायर फाटला, काय पण होऊ शकतं, काचेवर दगड लागला, काच फुटली, काही होऊ शकतं. त्यासाठी हा 50,000 रुपये तुमचं एक सेफ साईड, ठीक आहे, हा तुम्हाला भेटणार. आणि हा खर्च होतोच होतो, किती काही झालं तरी हा खर्च मेंटेनन्समध्ये होतो. एक सिंपल सांगायला गेलं तर आज ही जी गाडी आपली ऑरा, या गाडीला गेल्या महिन्यात फक्त जून महिन्यामध्ये 1,500 रुपयेचं मी फक्त आणि फक्त वॉशिंग केलंय. 1,500 रुपयाचं वॉशिंग. त्याचबरोबर आपण एखाद्या वेळी कार परफ्यूम घेतो, कधी टिश्यू बॉक्स घेतो, काय पण घेतोय, चिल्लर पिल्लर गोष्टी, ह्याचा नाही म्हणून 5,000 रुपये वर्षाला खर्च. 5,000 रुपये वर्षाला हा खर्च होतोच होतो. आणि एक सिंपल सांगायला गेलं तर नवीन गाडी आहे, तुम्हाला असं वाटत असेल तर काय खर्च नाही, तर हा बघा सीट कव्हर, हे छोटं मोठं चिरीमिरी खर्च, जसे पडदे वगैरे लावले, हे छोटे मोठे चिरीमिरी खर्च असतात वर्षाला. वर्ष गेला की दुसऱ्या वर्षाला टायरचा खर्च वगैरे यायला चालू होतो, हळूहळू बॅटरी वगैरे यायला चालू होतो. डिपेंड करतं तुम्ही गाडी कशी चालवतायत त्याच्यावर. तर हा जो मेंटेनन्स आहे हा तुम्हाला 10,000 रुपये मंथली काढायचे आहे साईडला. 20,000 आणि 10,000 किती आले? 30चा अमाऊंट झाला. आता त्याचबरोबर तुमच्या गाडीला लागणार आहे 10,000चं पेट्रोल आणि CNG. 10 ते 11,000 आपण पकडू शकतो याच्यात अमाऊंट. CNG आपल्याला अप्रॉक्सिमेट 10,000चं लागतं आणि पेट्रोल आपल्याला लागतं गाडीला महिन्याला 1,000 रुपयाचं. ठीक आहे, ही अमाऊंट तुम्हाला परत एक साईडला काढायची आहे. म्हणजे टोटल आपण इकडे मारूया
20,000, ठीक आहे, EMI हे मंथली खर्च फक्त. त्याचबरोबर 10,000 रुपये हे झालं तुमचं मेंटेनन्स, किंवा आपण एखाद्या वेळी पेपरवर्क पण बोलू शकतो याला. त्याचबरोबर 11,000 रुपये ही अमाऊंट आपण पकडूया, किंवा 10,000 चला राऊंड फिगर तुमच्यासाठी पकडतो, तुम्हाला जास्त कन्फ्युजन नको यायला. हे झाला तुमचा पेट्रोल आणि CNGचा खर्च, ठीक आहे. हा एवढा खर्च आहे, 20, 10, 10 टोटल झाले तुमचे इकडे 40,000 रुपये. हे 40,000 रुपये तुम्हाला महिन्याला काढायचेच आहे. काहीही झालं तरी तुम्हाला 40,000 रुपये कमवायचे आहेत एखादी गाडी घेतल्यावर. आता हे 40,000 रुपये कमवायला टार्गेट सिस्टम आपण कसा सेट करायला पाहिजे आपला, हे मी तुम्हाला आता क्लिअरली इकडे समजवणार आहे. हे बघा, आपला आता सेलफोन आता अनलॉक करतो, 1 मिनिट द्या. कॅल्क्युलेटर ओपन केलंय. जर मी दिवसाला 2,500 रुपये 2,500 रुपीज जर मी दिवसाला कमवतो आहे, इंटू 28 दिवस मी काम करतोय. तुम्ही म्हणाल की भाऊ महिन्याला 30 दिवस असतात किंवा 31 दिवस असतात, फक्त फेब्रुवारीचा महिना 28 दिवसाचा असतो, तर 28 का पकडतोय आपण. तर ह्याच्यात अजून एक गोष्ट मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. कसं आहे, समजा 15 ऑगस्ट आला, 26 जानेवारी आली, किंवा गव्हर्नमेंट हॉलिडे, क्रिसमस, ईद वगैरे, गणपती वगैरे असं काहीतरी गव्हर्नमेंट हॉलिडे आलं, फेस्टिवलच्या दिवशी आपल्याला जास्त त्रास नाही होत. पण एखादा गव्हर्नमेंट हॉलिडे असा आला, म्हणजे म्हणतात ना 15 ऑगस्ट 26 जानेवारी, त्या गव्हर्नमेंट हॉलिडेला आपण सुट्टी घेतो, ठीक आहे, तेव्हा धंदा नसतो. म्हणून मी फक्त आणि फक्त 28 दिवस पकडले आहे. 2,500 रुपये जर तुम्ही कमवतायत, ह्याच्यात तुमचं CNG वगैरे तुम्हाला काढायचं नाही, CNG पकडूनच सांगतोय. 2,500 रुपये फक्त तुम्हाला फ्लॅट कमवायचे दिवसाचे. 2,500 कमवले, 28 दिवसात तुमचे होत आहेत 70,000 रुपये. हे बघा, इथे तुम्हाला लिहून दाखवतो मी. 70,000 रुपये तुमचे झाले फक्त 28 दिवसामध्ये, जर तुम्ही 2,500 रुपये पर डे कमवतायत. आता बरेच जण म्हणतील भाऊ मी तर 2,500च्या वर मी कमवू शकतो आरामात. त्यांच्यासाठी पण एक ऑप्शन आहे. हे बघा, जर तुम्हाला असं वाटते मी 2,500च्या वर कमवू शकतो, तर एक अप्रॉक्सिमेट आपण पकडूया 3,000 रुपये पकडूया. जर तुम्ही 3,000 रुपये कमवतायत, ठीक आहे, आणि फक्त 25 दिवस काम करतायत, तरी तुमचे 75,000 रुपये होत आहेत. किती दिवसात? 25 दिवसात. हे बघा, हा मेन कॅल्क्युलेशन आहे, हा मेन कॅल्क्युलेशन. हे तर मी तुम्हाला खर्च सांगितलंय. हा खर्च तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुमचं लिहायचं आहे. जर EMI जास्त असेल तर तिकडे तो वाढणार. मेंटेनन्स, पेट्रोल, CNG हे तुम्हाला तुमच्या हिशोबाने लिहायचं आहे. पण हे ना, हे मेन कॅल्क्युलेशन आहे. हे आजपर्यंत तुम्हाला कोणत्या यूट्यूब चॅनलवर हा तुम्हाला कॅल्क्युलेशन भेटणार नाही. 25 दिवसात जर समजा तुम्ही 3,000 रुपये पर डे जर तुम्ही कमवतायत, तेव्हा तुमचे 75,000 होत आहेत. मग 75,000मधनं तुम्ही 40,000 जर मायनस करतायत, तर राहतात किती? 35,000 रुपये तुम्ही कमवतायत. हे स्वतःसाठी झाले, स्वतःचा पगार झाला तुमचा. जर तुम्ही 70,000 रुपये कमवतायत महिन्याचे, 2,500 रुपये पर डे, 28 दिवस काम करतायत, तेव्हा 2,500 पर डे जर तुम्ही काम करतायत, 70,000 कमवतायत, 40,000 जर मायनस करतायत त्याच्यातून, तर तुम्ही 30,000 रुपये हे कमवतायत. आता तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे दोघांमध्ये, तुम्ही कशात काम करणार, 28 दिवसाच्या ह्याच्यात की 25 दिवसाच्या ह्याच्यात. आणि एक सिंपल सांगू बघा, ही अमाऊंट आहे ना आपल्याला कव्हर करायची. ही बघा, ही 70,000 आणि ही 75,000 वाली, ही अमाऊंट कव्हर करायला जर समजा तुम्ही 10 दिवसात जर तुम्ही 30,000 रुपये तुम्ही जमा केले किंवा 40,000 रुपये, मग तुम्ही ब्रेक पण घेऊ शकतात हळूहळू. पण मेन आहे ना तुमचा टार्गेट आहे. बघा, हे जर असं तुम्ही ठेवाल ना रोजचा, हे बघा आपण पण एक पुस्तक केलं आहे, याच्यात रोजचा पण लिहिलेलं आहे, तुम्हाला दाखवणार नाही मी, पण हे रोजचं लिहिलेलं आहे. जर तुम्ही हा रोजचा टार्गेट फक्त अचीव्ह करतायत, समजा आज मी 2,500च्या जागेवर मी 3,000 खेचले, तर मी उद्या मी 2,500च्या जागेवर जरी 2,000 खेचले तरी मला माहिती आहे मी माझ्या टार्गेटवर आहे. टार्गेट जो मला अचीव्ह करायचं आहे तो मी पकडून बसलेलो आहे. तर हा जेव्हा तुम्ही टार्गेट अचीव्ह कराल, त्याच्यानंतर तुम्हाला कुठेतरी 30,000 किंवा 35,000 हा स्वतःचा तुम्हाला खर्चासाठी पैसा भेटेल. नाहीतर बरेच जण काय करतायत, फक्त EMI भरतायत, मेंटेनन्स भरतायत, पेट्रोल CNG भरतायत, हातात काय येते? काय नाही येते, फक्त आणि फक्त लास्टला गाडी येणार हातात. त्याच्याने तुमचा फायदा होणार नाही. शेवटी काय होणार, 1-2 वर्षानंतर तुम्हाला असं वाटणार आपल्याला आपली गाडी विकायला पाहिजे, ह्याच्यात काही फायदा नाही आलाय आणि ह्याच्यात नुकसान झालंय. ही परिस्थिती तुमच्यावर नको यायला, म्हणून हा पूर्ण आहे ना कॅल्क्युलेशन आहे. सिंपल सांगायला गेलं तर बघा, अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. हे 20, 10 आणि 10 हे 40 होत आहेत. आता बरेच जण म्हणतील दादा माझा जो मेंटेनन्स आहे ना, मी थोडं गाडी सांभाळून चालवीन.
ह्याच्यात आहे ना मी 8,000 रुपये पकडतो, ठीक आहे. 8,000 तुम्ही पकडा 8,000, पण हे जे मी 10,000 लिहिले ना ते 10,000 पकडाल तर खूप बरं होईल. जर तुमचा 8,000च खर्च असेल, समजा एक अप्रॉक्सिमेट, किंवा 5,000 असेल, आणि 5,000 जरी तुमचे पर मंथ तुम्ही वाचवतायत, तर लास्टला तुमचे 60,000 रुपये होत आहेत 12 महिन्याच्या हिशोबाने. जे 60,000 तुम्ही FD कराल, ठीक आहे. 60,000ची FD जरी तुम्ही 3 करतायत ना इंटू 3, 1,80,000 इंटरेस्ट वेगळा, ठीक आहे. आणि हेच 1,80,000 तुम्हाला तुमच्या पुढच्या गाडीसाठी उपयोगी पडतील. 1,80 हे झाले. त्याचबरोबर तुम्ही हे जे साईडला काढतायत 3.5 वर्षात जेव्हा तुम्ही लोन क्लिअर करतायत किंवा 4 वर्षात, त्याच्यानंतर समजा पुढचा 1 वर्ष जरी तुम्ही गाडी खेचली तुमची, त्यानंतर तुमच्याकडे जे काही पैसे जमा होतील ना, आय एम डॅम शुअर की तुमची पुढची गाडी आहे ना हे सगळ्या लोनच्या लफड्यात नसणार. म्हणजे तुमचा जो पुढचा जो गाडी असणार तो टप्पा पुढच्या गाडीचा, त्याच्यात हा जो टप्पा आहे ना हा मायनस झाला, ठीक आहे. इकडे तुम्ही लोन भरतायत ना, पुढच्या गाडीच्या वेळी हेच तुम्हाला कॅल्क्युलेशन आहे ना त्याच्यात हे मायनस होणार. म्हणजे तुम्हाला फक्त हे आणि हे एवढ्याच गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. किती बरं वाटेल विचार करा. तर हा आहे पूर्ण कॅल्क्युलेशन. आता एक्झॅक्टली मी ह्याच्यात तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार आहे की बघा, मेंटेनन्स हा जो भाग आहे ना हा आपल्या हातात असतो. लोकांचं तुम्ही बघाल कोणी चिरीमिरी काय खर्च केला वेगळा, ते जर तुम्ही बघून तसला करत असाल तर प्लीज मी रिक्वेस्ट करीन ते नको करा. जेवढं जमेल जी गोष्ट रिक्वायर आहे गाडीला तेच खर्च करा. पेट्रोल आणि CNG ह्याच्यात पण तुम्ही वाचवू शकतात. बरेच जण काय करतात, गॅस चालू ठेवतात गाडीचा मस्त आहे की AC वगैरे ऑन ठेवून गॅस चालू आहे, गॅस खर्च होणार, खर्च जास्त होणार. जिथे रिक्वायर आहे तिकडेच करा, जिथे रिक्वायर्ड नाही आहे तिकडे खर्च नको करा. पेट्रोल आणि CNGचा EMI हा तर तुमचा फिक्स आहे, पण ह्याच्यात तुम्ही थोडंसं म्हणजे म्हणतात ना खर्च कमी करू शकतात या 2 पॉईंटवर. तर आता हा जो कॅल्क्युलेशन आहे हा मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन केलं आहे. तुम्हाला एक्झॅक्टली समजलं की तुम्हाला काय कमवायचं आणि काय नाही कमवायचं आहे. आता बाकीच्यांचा जो मनात क्वेश्चन असतो ना तो मी क्लिअर करणार आहे. जर एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की मी गाडी विकत घेऊ ओला उबेरसाठी की नको घेऊ, बघ बाबा, जर तू जॉबला असशील 30,000 रुपयेपर्यंत पगार आहे, मी क्लिअरली सांगतो नाही विकत घेतलं तरी चालेल, कारण मॅक्स टू मॅक्स हे बघा ह्याच्यात तुम्ही 30 ते 35च तुम्ही काढतायत हे पूर्ण कॅल्क्युलेशनमध्ये. तर एवढी धावपळ करा त्यापेक्षा कुठेतरी 30,000चा सॅलरी जर तुम्हाला भेटतंय तर खूप चांगली गोष्ट आहे. जर एखादा व्यक्ती जॉबवर नाही आहे आणि तो असा विचार करतोय की मी या लाईनमध्ये येऊ की नको, जर एवढा टार्गेट अचीव करू शकतोस, तुला वाटतं तुझ्यामध्ये तेवढी हिंमत आहे, ये बाबा बिंदास ये. जर वाटतं नाही करू शकत, नको येऊ. क्लिअर सांगतो नको येऊ. कारण कसं माहिती आहे ह्याच्यात आहे ना कॉन्फिडन्स हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स असायला पाहिजे. आज जरी मी माझा टार्गेट जरी अचीव नाही केला ना, माझ्यात तो कॉन्फिडन्स असायला पाहिजे की उद्या मी आज जर 1,000 रुपये कमवले ना, तर उद्या जर मला 2,500 रुपये पर डेच्या हिशोबाने जर कमवायचे तर उद्या मी 4,500 ते 5,000 रुपये मी कमवून आणीन काही करून. तेवढा कॉन्फिडन्स असायला पाहिजे. एवढा जर तुम्ही करू शकता तरच या. इकडे जर तुम्हाला शो शायनिंगसाठी यायचं असेल, म्हणत असाल की हां यांनी गाडी घेतली म्हणून आपण पण घेऊया, आपल्या पण घराखाली गाडी असेल, मस्त स्टिकरिंग वगैरे लावायचं, आपलं नाव वगैरे लिहायचे, देवाचे नावं लिहायची, काय फायदा नाही त्याच्यात. खरं सांगतो काय फायदा नाही. उगाचच स्वतःच्या पायावर तुम्ही टोंडा मारून घ्याल. त्यापेक्षा हा जो कॅल्क्युलेशन आहे हा कोणताही यूट्यूबर किंवा जो पण व्यक्ती ओला उबेरमध्ये काम करते हे तुम्हाला हे कॅल्क्युलेशन नाही सांगणार. बरेच जण तोच कॅल्क्युलेशन सांगतील, म्हणतील आपल्याला भाडं कसं उचलायचं आहे. 10 किलोमीटरचे आपल्याला 250 रुपये भेटत आहेत, म्हणजे 25 रुपये पर किलोमीटर भेटत आहेत, तसं आपल्याला भाडं उचलायचं आहे. अरे ठीक आहे बाबा, तो भाडा आपण उचलला, पण महिन्याचा जो टार्गेट असतो तो कसं काय अचीव करणार, मेंटेनन्स काय असतो, EMI काय असतो, हे सगळं कसं काय कॅल्क्युलेशन करणार. हे जोपर्यंत आपण कॅल्क्युलेशन नाही करणार ना तोपर्यंत काहीच फायदा होणार नाही. तर एक गोष्ट क्लिअर झाली आहे की कोणी या धंद्यात यायचं आणि कोणी नाही यायचं. जॉबवाल्यांसाठी आणि जे जॉबला नाही आहेत त्यांचं पण मी क्लिअर केलं आहे. आता ज्यांनी गाडी घेतली आहे त्यांना असं वाटत असेल की भाऊ माझे 6 महिने झाले गाडी घेऊन, किंवा असा एखादा व्यक्ती असेल की मी नवीन गाडी घेतली भाऊ, किंवा 1.5 वर्ष आले, 2 वर्ष आले, आता मी काय करू, माझ्या हातातून टाईम निघून गेला असं त्यांना वाटत असेल. तर नाही, टाईम आज पण आहे, आत्ता पण आहे बाबा. आत्ताच्या आता एक घे पुस्तक, 100 रुपयाला येतं डायरी, मस्त की रोजचा हिशोब लिहायचा. मी रोजचा हिशोब कसा लिहितो आणि रोजचं कॅल्क्युलेशन कसं करतो सगळं काय महिन्याचं, ते पण मी हे पूर्ण पुस्तकमध्ये लिहिलेलं आहे. जर तुम्हाला ते कॅल्क्युलेशन हवं असेल तर ते पण मी सांगेन. म्हणजे तो थोडा वेगळा कॅल्क्युलेशन आहे की आपली गाडी गेल्या महिन्यात जेवढी चाललेली ती ह्या महिन्यात त्याच्यापेक्षा कमी चालला पाहिजे आणि त्याचबरोबर आपली कमाई जास्त व्हायला पाहिजे. हे पूर्ण सगळं सेटअप लिहिलेलं आहे याच्यात. घंटा आजपर्यंत कोणी असं लिहिलं नसेल. तर ते जर तुम्हाला पाहिजे असेल इन्फॉर्मेशन नक्की कमेंट करा, व्हिडिओ नक्की बनेल. पण आजच्याच एक पुस्तक आणि एक पेन घ्या आणि हे लिहायला चालू करा. तुम्हाला तुमचं कॅल्क्युलेशन कसं बसवायचं आहे हे मी तुम्हाला एक्झॅक्टली पूर्ण क्लिअर केलेलं आहे. डाऊन पेमेंटची अमाऊंट जी आहे, ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की मेंटेनन्समधनं एवढे तुमचे बाकी राहतात, म्हणजे तुम्ही तुमच्या डाऊन पेमेंटची पण अमाऊंट कव्हर केली आहे.
EMI तर बँकला दिलं आहे, डाऊन पेमेंट पण कव्हर करतायत आणि सगळं कव्हर झाल्यानंतर हातात पण काहीतरी राहायला पाहिजे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, जर एखाद्या व्यक्तीने गाडी घेतलेली आहे, ठीक आहे, किंवा घेणार आहे, त्यांचा पण एक क्वेश्चन इथे क्लिअर करतो. ते म्हणत असतील की भाऊ मी 30,000 रुपये जर महिन्याचे कमवतोय किंवा मी 35,000 कमवतोय आणि माझ्यावर लोन आहे 30,000 रुपयाचं ऑलरेडी किंवा 25,000चं लोन आहे, काय पण लोन असेल, उधारी घेतली आहे किंवा घराचं लोन आहे, काही असेल, तर ते पण मी तुम्हाला क्लिअर करतो. तुमच्यावर मॅक्झिमम लोन अमाऊंट जी असेल ती 15,000 रुपये वेगळी असायला पाहिजे, कोणती पण असली तर. जर गाडीचं लोन आहे तुमच्यावर तर मॅक्झिमम तुमच्याकडे दुसरं कोणतंही लोन चालू असेल ना, तुमचं मोबाईलचं बिल असू दे किंवा काही असू दे, मोबाईलचं बिल म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर मोबाईलचं तुमचं EMI किंवा घराचं EMI किंवा एखादा TV घेतला, फ्रीज घेतला, AC घेतला, कसलं EMI असेल तर तो EMI तुमचा मॅक्झिमम 15,000च्या वर जायला नाही पाहिजे. कारण तुमच्या हातात पण 20-1,000 रुपये तरी लास्टला राहायला पाहिजे, 20 किंवा 15,000. हे का सांगतोय, कारण एखादा आपला महिन्याचा रिचार्ज जो असतो मोबाईलचा, ठीक आहे, तो 300 रुपयाचा असतो. घरातला लाईट बिल ते 2,000 रुपये असतं, गॅस बिल 1,000 रुपये असतं. त्याचबरोबर आपण हे छोटे मोठे काय कपडे बिपडे विकत घेतले, हे चिरीमिरी, कोलगेट बिलगेट ब्रश दात घास वगैरे, हे सगळं काय चिरीमिरी खर्च हा 5,000 रुपये असतो. ॲटलिस्ट काम केल्यावर एखाद्या व्यक्ती मरतोय तर त्याच्या हातात लास्टला 5 ते 10,000 तरी राहायला पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की EMI जर तुमचा जास्त असेल तरी पण ह्या लाईनमध्ये नाही घुसाल तर बरं होईल. आणि जर घुसतायत आणि 2 ड्रायव्हर आहेत, म्हणजे सकाळी एक भाऊ चालवणार, संध्याकाळी एक भाऊ चालवणार, दुसरा व्यक्ती नाही, बाहेरचा व्यक्ती नाही, जर एखादा घरातला व्यक्ती चालवत असेल तरच, कारण बाहेरचे व्यक्ती तुमच्या गाडीची पूर्ण वाट लावून द्याल. त्याच्यासाठी तुम्हाला ना, म्हणजे म्हणतात ना, हा कॅल्क्युलेशन ठेवून पण काय फायदा नाही होणार. तसं आहे बाहेरच्या व्यक्तीमध्ये. जर घराचा व्यक्ती डे अँड नाईट जरी गाडी चालवतोय तरी पण ठीक आहे, मग EMI तुमचा थोडासा जास्त असला तरी ठीक आहे. त्याच्यासाठी घरातले सख्खे भावंडे असतील तर चांगली गोष्ट आहे. मग पण हा जो कॅल्क्युलेशन आहे ना बाबा, हा बसला निघालात पुढे, हा कॅल्क्युलेशन कोणच नाही सांगणार, लिहून देतो. कुठे पाहिजे तिकडे व्हिडिओ दाखवा, हवा तर हा कॅल्क्युलेशन बनवा, त्याच्यानंतर 1 महिनाभर फक्त या कॅल्क्युलेशनवर काम करा. बघा, नाही तुमची परिस्थिती चेंज झाली ना, लिहून देतो यार. आणि जो व्यक्ती नवीन गाडी घेतली आहे किंवा नवीन गाडी घ्यायचा विचार करतोय आणि त्यांनी हा कॅल्क्युलेशन फक्त फॉलो केला ना बाबा, लिहून देतो, 4 वर्षात तर लोन क्लिअर करशील. 5व्या वर्ष किंवा 6व्या वर्ष जे काय असेल तुझ्या गाडीचं, म्हणजे म्हणतात ना, गाडी जरी तू EMI वर घेतली आहे किंवा काय घेतली आहे ते सगळं क्लिअर झालं, त्यानंतर तू स्वतःचा पैसा तू खिचतोय कारण तू गाडी मेंटेन ठेवली आहेस. आणि त्यानंतर आहे ना भाई, मी लिहून देतो इकडे की पुढची गाडी आहे ना भाई, तू कॅशवर उचलशील, आरामात उचलशील. जर बाकीचं म्हणजे बोलतात ना, दुसरा कोणता खर्च नसेल तर, म्हणजे लग्न नाही झालेले व्यक्ती खास करून हे तर एकदम आरामात इझिली अचीव्ह करू शकतील. ज्यांचं लग्न आले ते लोक कोण करतील, नाही असं नाही. 4 ते 5 लाख रुपयेपर्यंतची अमाऊंट पुढच्या गाडीला तुम्ही इझिली डाऊन पेमेंट तुम्ही भरू शकतात. म्हणजे राहिलं लोनचा अमाऊंट तर फक्त आणि फक्त 2 ते 3 लाख रुपये. आता तुम्ही विचार करा, 1.5 लाख रुपये भरून तुम्ही 8 लाखाचं लोन ठेवणार आणि पुढच्या गाडीसाठी जेव्हा मी तुम्हाला हा रूल सांगतोय त्याच्यात तुम्ही 5 ते 6 लाख रुपयाची डाऊन पेमेंट करून तुम्ही फक्त 1.5 ते 2 लाख रुपये लोन ठेवणार. केवढा फरक आहे बघा, जमीन आसमानचा. तिसऱ्या गाडीला तर गरज पण नाही लागणार. हा फरक आहे बघा. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. लय मेहनत लागली, लिटरली खूप वाईट वाटते एक गोष्टीचं, की म्हणतात ना, आपण कुठे ना कुठे पुण्य करायला जातो, फुटला मोबाईल. जस्ट म्हणजे म्हणतात ना, असं जीवाला लागलं. घरी फोन करून सांगितलं असं की असं झालं शॉर्ट यार. एकतर एक सेलफोन चांगला आहे आपला, हा बिचारा चांगला सेलफोन आहे, मेहनतीनेच आपला घेतला होता, हे बा फुटलं. तर घरातले बोलले तुझ्यावर काहीतरी वाईट वेळ आली असती म्हणून हे झालंय. चला बघूया, आपल्यावर वाईट वेळ येईल की नाही ते माहीत नाही, पण असंच आपण दुसऱ्यांसाठी चांगलं भलं करत राहू. ही इन्फॉर्मेशन सगळी तुम्हाला देत राहू आणि भरपूर जणांचं तुमचं असंच प्रेम राहू दे. लाईक करा, शेअर करा, हा भरून व्हिडिओ शेअर करा, कारण ज्यांना पण गाड्या घ्यायच्या आहेत ना त्यांच्यासाठी खूप म्हणजे खूप उपयोगी व्हिडिओ आहे. भरून शेअर करा. सो एनिवेज, this is Smith signing off from my channel Smith and you. So bye bye, take care, keep smiling, be happy, drive safe and be safe. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय मनसे.